तर तुम्ही बघू शकला होतेसा की आई माझ्यासाठी बनवती आहे क्रिसमस ट्री. बघा आता कंटिन्यू करा. तर आई बनवते क्रिसमस ट्री. पहिला आपल्याला बनवायचं आहे ते असं. त्याला असं प्लेन पेपर आहे ना, त्याला असं फोल्ड करून असे करायचं आणि नंतर बनवायचं आहे हे काय, हे आणि ते. पहिला बनवायचं आहे हे, नंतर बनवायचं आहे हे. ते असं वाईट घ्यायचं आहे, त्याला असं इथून मधून कापायचं. नंतर त्याला असं कापायचं ना, तर असे छोटे छोटे करायचे. पूर्ण कापायचं नाही. आणि आपल्याला लागेल त्याच्यासाठी एक प्लेन पेपर. कुठला आपण करू शकतो आपण असं, पण ग्रीन तर पेपर पाहिजेच आपल्याला. एक प्लेन पेपर, एक प्लेन पेपर आणि असं करून टाका त्याला. एक ग्रीन पेपर, दोन आहे ना इमर्जन्सीसाठी. एक ग्लू आणि तो कुठे पुट्ट्याचा का ते खाली पुट्टा कसं त्यात घातले ना? कसं नाही घातलं. अगं तू काढलीस का नाही घातलं. पिलू? मी घातलेलं त्यात. उठ बघा तिथं. काय तर त्याचा असं एक पुट्टा करायचा आणि त्याच्या आलं त्याचा आता आतमध्ये घालायचं. आतमध्ये घाल. Oh no! गडबड झाली तेव्हा. छोटा केस. आतमध्ये घाल ना थोडं. ठीक आहे. ग्लू नाही लावायचा, नाहीतर आपलं ग्लू वेस्ट होऊन जाईल. असं लावून टाकायचं. ग्लू वेस्ट होऊन जाईल. हो ना. ते आई बघ असं लावून मला असे स्ट्रिप्स बनवायचं आणि ते फोल्ड करायचं. हे घातलीस? तुला तर गाणं माहिती आहे, झटपट पटापट लक्ष्मीची आली फटाफट 100-80. काही पण झटपट पटापट लक्ष्मीची आली. मी आणि हिरणना आज ते गाणं बोलत होतो. असं करायचं तुम्हाला करायला. ब्लू लोक पहिलं इतने ही असं खाल्ला लावायचं. कसं असं पण लावू शकतो. नाही आता असं करून त्याला टाकायचं आणि असं. आम्ही जसं मॅडमध्ये विचार करतोय ना, असं करतोय ते त्यांचा फॉलो करायला. ते घेऊ आम्ही नवीन मार्क म्हणून आणल्या. तुमचं जर जुनं ग्लू असेल प्लीज नको वेस्ट करा. तुमचं जुनं ग्लू पण वापरू शकता आणि तुम्ही असे पण ग्लू वापरू शकता आणि येल्लो आणि ब्ल्यू कलरचे पण वापरू शकता. पण चिकटपट्टी नो आला. का बरं? चिकटपट्टीला काय म्हणतात? स्टेपलर पण घेऊ शकता. स्टेपलर जर तुमच्याकडे नाही आहे तुम्ही आई बाबांना फोर्स करू नका. मला ग्लू पाहिजेच पाहिजे. तुम्ही स्टेपलर पण घेऊ शकता. आई बाबांना फोर्स करा. फोर्स करू नका बोलले. करा कोण बोलतं. आणि त्या क्रिसमस ट्री सोबत मी एक छोटंसं बुक बनवली आहे. बघा मी कॅमेराच्या समोर अशीच माझी डॉलसाठी बनवली आहे. तुम्हाला माहिती नाही माझ्याकडे किती डॉल्स आहेत. माझ्याकडे 3 डॉल्स आहेत. एक प्लास्टिकची, एक काचेची आणि एक कार्डबोर्डची, जी मी घरी बनवली आहे. म्हणजे कार्डबोर्डची ती ओली झाली म्हणून माझ्याकडे 3 डॉल आहेत. दाखवते ती पहिला तुम्हाला ती बघा.
पहिला, ती वाली दुसरा आणि तिसरी आहे माझ्या बेडरूममध्ये. कधी कधी मुलं सुरू करत असेल ना तर त्यांनाही डिस्टर्ब करावं नको वाटतं. तर ॲक्च्युली काय झालं की तिला क्रिसमस ट्री हवा होता. मग म्हटलं असंच काहीतरी जुगाड करून आम्ही घरी बनवण्याचा प्रयत्न केला. सो चला, ॲक्च्युली तिचं क्रिसमस ट्री तरी तयार झालं. आता आपण ना की पटकन आवळ्याची चटणी करू. आता रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा, खूप छान होते. चपातीसोबत आपण खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो, खूपच भारी लागते. आणि सगळ्यांना माहीतच आहे आवळा आपल्यासाठी खूप हेल्दी आहे, आरोग्यासाठी फायदेशीरसुद्धा आहे. आणि ही चटणी पटकन होणारी आहे. थोडंसं फक्त हे किसायला वेळ लागते इतकंच. पण माझ्याकडे छोटं होतं किसणी, तुमच्याकडे जर मोठं असेल तर नक्की घ्या, कारण त्याच्यानं जरी तुम्ही केला तरी काही हरकत नाही. ही भाकरी पोळी चपाती जेवणासोबत खरंच खूप छान लागते आणि आरोग्यासाठी तर चांगले आहेच. आणि ही ना पटकन होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं. तो पचनालासुद्धा आपल्याला खूप चांगला आहे. केस आणि त्वचेसाठी सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे. आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा आपली वाढवत आहे. म्हणून मग म्हटलं की चला, बाजारात छान असं आवळे आलेले होते. मग म्हटलं की आपण घेऊन येऊ आणि मग ह्याची आपण चटणी तयार करून ठेवू. आणि तर त्यासाठी रेसिपी मी दाखवते. तर ॲक्च्युली जेवढं तुमच्याकडे आवळा असतील, आता अर्धा किलो घेतला असाल तर तेवढंच तुम्हाला गूळसुद्धा अर्धा किलो घ्यायचा आहे. प्रमाण तुमच्या आवळ्यावर ठरवा, कमी जास्त जसं असेल तसं तुम्ही त्या पद्धतीमध्ये घेऊ शकता. आता मग मी जेवढं आवळा आहे त्याच पद्धतीमध्ये मी तो गूळ घेतलेला आहे. आणि मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. फक्त ह्यामध्ये मी टिपसुद्धा सांगते, ते नक्की फॉलो करा, तरच हे आपलं जास्त दिवस टिकतं, नाहीतर मग टिकणार नाही आहे. सो पहिली टिप अशी आहे की ह्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी घालायचं नाही, तरच तुमचा हा चटणी टिकेल, अथवा अन्यथा अजिबात ते चटणी टिकणार नाही आहे. गूळ घातल्यावरती त्याला पाणी सुटतं, त्यामध्ये छान शिजतं, आंबट गोडपणा खूप छान पद्धतीमध्ये येतो. जर तुम्हाला स्वीट जास्त प्रमाणामध्ये आवडत असेल तर गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही वाढवू शकता. थोडंसं गूळ थोडं साखर घातलं तरीही खूप चांगलं आहे. सो त्यामुळे तुम्ही नक्की तसंही घातलं तरी काही हरकत नाही आहे. त्याची टेस्टसुद्धा खूपच छान होतं ते. सो अशा पद्धतीनं हे शिजतं आणि शिजल्यावरती ना की मग आपण बाकीचे जिन्नस घालायचे आहेत. आणि अशा पद्धतीमध्ये आपल्याला ते शिजवायचं आहे किंवा त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे की ते खूप घट्ट होता कामा नये. सो मग मी काय केलं की ह्यामध्ये एक ते 1.5 इंच आलं घालायचं आहे. ठेचून घातला तरी चालतं, बारीक तुकडे घातलं तरी चालते किंवा किसून घातलं तरी चालेल. नंतर ना ह्यामध्ये काळं मिरं टाकायचे आहेत. काळं जर तुमच्याकडे मीठ असेल तरी अतिउत्तम, जर नसेल तर व्हाईट मीठ हे आपण घालू शकतो. आणि अंदाज बघा मिठाचा प्रमाण घेऊन, कुणाला कमी जास्त वगैरे लागतं. सो नंतरनं छान परतून घ्यायचं आहे. खूप भारी वाटतं, स्मेलसुद्धा छान येतो घरामध्ये. आणि ही चटणी ना की आता मला कधीकदा खाईन असं झालेलं आहे. इथे मी दालचिनी घातलेलं आहे, तुम्ही दालचिनीसुद्धा इथेमध्ये घाला. आणि नंतरनं जेव्हा जर तुम्हाला आवडत नसेल तर ते आफ्टर, म्हणजे जेव्हा चटणी झालेली असते ना तर तेव्हा काढून टाकलं तरी चालेल. आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं आहे इथं 2 चमचे, मग कारण कलर खूप छान येतो त्याला. आणि नंतरनं तुम्ही जे तिखट वापरता तर ते सुद्धा थोडं घातलं ना तरीही चालेल. जास्त तिखट करू नका, कारण चटणी आहे. थोडीशी हळद घालायचं आहे, कारण तो कलर बॅलन्स राहतो आणि खूप छान अजून कलर येतो. त्यामुळे थोडीशी हळदसुद्धा आपल्याला इथं घालायचं आहे. मस्त हलवून घ्यायचं आहे. आणि गरम मसाला एक अर्धा चमचा घाला तुम्ही, खूपच छान लागतं. आणि ही अशी कन्सिस्टन्सी ठेवा, तर जेणेकरून एकदम घट्ट झालं ना की मग ते खाताना परत आपल्याला परत खूप घट्ट नको असं वाटतं. त्यामुळे अशी छान ठेवा. नंतर ह्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. त्यामुळे आंबट गोड थोडंसं तिखट मस्त चटणी लागते. भाकरीसोबत तर नक्की खरंच खूप छान लागते. पोळीपेक्षा चपातीपेक्षा मला वाटतं की भाकरीसोबत खूप छान लागतं. त्यामुळे ज्यांच्या घरी संध्याकाळी भाकरी होत असते किंवा सकाळी भाकरी होत असते, हे नक्की करा. जर तुम्ही भाजी नाही केला तरीही काही हरकत नाही आहे. मस्त अशी ही आपली चटणी तयार आहे. सो रेसिपी कशी वाटली तर नक्कीच सांगायचं आहे. आणि आम्ही क्रिसमस ट्री तर बनवलेला आहे. सो असं रेड आज झालेलं आहे, थोडीशी ग्रीन थोडीशी रेड, अशा पद्धतीमध्ये आमचा आजचा दिवस खूप छान गेला. तुमचा कसा दिवस गेला तुम्ही ही चटणी नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू आपण अशाच एक नव्या 14 रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.